Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे शहरात नव्यानेच तयार होणाऱ्या गँगवार मधील 2 गटात तुफान हाणामारी। सदर हाणामारीत सर्रास तलवार, कोयते, कुऱ्हाड, दांडे यांचा वापर करण्यात आला। यात 2 जण जखमी झाले असून यात 1 जण जास्त गंभीर झाल्याचे समजते। यात गाड्यांची तोडफोडही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली दिसून आली। धुळे शहरातील संतसेना नगर येथील नावी कॉलनी येथील चौकात तुफान हाणामारी झाली। यात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 4 ते 5 वाजेच्या सुमारास सदर घटना घडल्याचे समजते। याबाबत वृत्त असे की सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता, परंतु याबाबत पुन्हा दुपारी 4 वाजता सदर हाणामारी घडल्याचे समजते। शहरातील 2 गटातील समोरासमोर आल्याने तुफान हाणामारी झाली। यात 1 जण जास्त गंभीर झाले असून त्याच्या पायाला कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून मानेत वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असून उपचार सुरू आहे। याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर धुळे डीवायएसपी सचिन हिरे साहेब तसेच एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली। या ठिकाणी पोहोचता घटनास्थळी गटातील काहींनी पळ काढला, परंतु डीवायएसपी सचिन हिरे साहेब व एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपासाची चक्र फिरवीत घटनेत 2 जणांना ताब्यात घेतले असून त्यांना घटनेच्या ठिकाणी चांगला चोप दिला। सदर या घटनास्थळी डीवायएसपी सचिन हिरे साहेब, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब, पोलीस सहाय्यक देवपूर पोलीस स्टेशन निरीक्षक कोडी साहेब, पोलीस कॉन्स्टेबल पंकज चव्हाण आदी सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। वेळेस कॉलनीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from